गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस जबरदस्त बॅटिंग करीत असल्याने दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने लागवड केलेल्या शेती पिकांना व पेरणी केलेल्या पिकांनाही याचा फायदा होऊन या पिकांना जीवनदान मिळणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार जोरदार पावसाला सुरुवात झाली असून काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सुरूच आहे। त्यामुळे एका बाजूला जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे, शेतकरी वर्गाचे कामही ठप्प असल्याचं दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला बैलपोळ्याची खरेदीसाठी जेमतेम गर्दी बाजारपेठेत दिसत आहे। गेल्या मे महिन्यापासून पडत असणाऱ्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत देखील सापडलाय। सूर्यदर्शन होत नसल्याने एका बाजूला द्राक्ष शेतीचे देखील नुकसान होते की काय अशी देखील शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे। त्यामुळे बळीराजा कधी ऊन तर कधी पाऊस अशा दुय्यम अवस्थेत सापडलाय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडत असणाऱ्या या पावसामुळे पालखेड धरणाच्या पाणीसाठी देखील वाढ होताना दिसून येत आहे। सध्या पालखेड धरण 65% भरले असून सध्या तरी पाण्याचा विसर्ग होताना दिसत नाहीये। एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।